जेव्हा वादळे येतात, एका शेतकऱ्याची एक गोष्ट सांगणार आहे. अगदी दैनंदिन जीवनामध्ये घडावी अशी एक गोष्ट आहे. एका शेतकऱ्याला कामासाठी मजूर ठेवायचा असतो, परंतु त्याच्या शेतीमध्ये अशी काय अवस्था असते, त्या शेती अशा काही ठिकाणी असते की जिथे वादळ वारे आल्यानंतर ती जवळच मोठी नदी असल्यामुळं अगदी नदीच्या लाटा येऊन पूर्णपणे त्या शेतामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते आणि वादळ मोठे मोठे आल्यामुळे जीवालाही धोका असतो. त्यामुळं कोणीही मजूर तिथं काम करायला तयार नसतो. मग तो बऱ्याच ठिकाणी विचारपूस वगैरे करून शेवटी न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाईज देतो की अशा अशा कामासाठी मजूर पाहिजे. मग कसा बसा एक मजूर तयार होतो यायला, पण तो सुरुवातीला एक अट टाकतो की जेव्हा वादळ वारे सुटतील तेव्हा मी काही काम करणार नाही बाबा, जमत असेल तर ठेवा, नाहीतर काही बघा तुम्ही दुसरा तुम्हाला मिळत असेल बघा, मला काही जमणार नाही. जेव्हा वादळ वारे येईल तेव्हा मी झोपलेलो असेल. आता शेतकरी चिंतेत पडतो, यार आपण ठेवतो याला वादळ वाऱ्यापासून शेतीचं संरक्षण होण्यासाठी आणि हा तरी म्हणतोय तर असो, पण काय नाईलाज असतो शेतकऱ्याचा. शेवटी तो म्हणतो चल असू दे, बघू दुसरा नोकर दुसरा मजूर मिळेपर्यंत बघूया, नंतर जर नाही पटलं तर तुला काढून टाकून नंतर दुसरा ठेवेन. मजूर म्हणतो ठीक आहे, जशी मर्जी. मजुराला पण गरज असते, शेतकऱ्याला पण गरज असते. मग काही दिवस चालतं काम व्यवस्थित. मशीनच्या धारा काढणं, वैरण आणणं, शेतीमध्ये जे काय धान्य पिकवलं आहे ते व्यवस्थित त्याचा विल्हेवाट लावणं. मग असं शेतीचं सगळं काम वगैरे उरकून शेतकरी धान्य कापून पेंड्या बांधून शेतामध्ये ठेवलेले असतात. आणि अचानक एके दिवशी शेतकरी निवांत स्वतःच्या घरामध्ये झोपलेला असताना मजूर रानामध्ये असतो आणि जोरात वादळ वारे येते, नदीच्या मोठ्या मोठ्या लाटा येतात, थोड्याच वेळात गारांचा पाऊस पडणार अशी शक्यता झालेली असते. मग शेतकरी म्हणतो यार वादळ वारे आल्यानंतर हा तर म्हणला मी झोपतो, चला बघूया तरी काय झालं काय नाही. मग हा गेला रानात, शेतकरी जातो रानात, तर हा निवांत कोपीमध्ये आपल्या झोपलेला असतो. शेतकरी म्हणतो यार तू बोलला तसा खरंच करतो यार, म्हणला आता मला मदत करू लाग, आजपर्यंत कर, उद्या मी नवीन नोकर शोधेल. मजूर म्हणतो बघा मालक, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जेव्हा वादळ वारे येतील तेव्हा मी झोपलेलो असेल. आता माझे अटीप्रमाणे मी वागणार म्हणणार, मी झोपतोय, मला काय झोपमोड करू नका, झोपू द्या. आणि आता जास्तच वादळ वारे आले त्यामुळं मी गावातल्या घरी सुरक्षित ठिकाणी चाललो आहे. तुम्ही आता काय तुमचं काम करायचं असेल करा, नाही तर तुम्ही पण सुरक्षित ठिकाणी जावा. मग शेतकरी वैतागतो, म्हणतो आता ह्याला तर नंतर बघतो, मला ह्याचं पैसे देत नाही वगैरे काय 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 म्हणत त्याला शिव्यागाळा करत मजूर जातो आपापल्या घरी. आणि शेतकरी एकटाच जिथे पेंड्या वगैरे ठेवलेल्या असतात तिथं झाकण्यासाठी जातो. मग आणि शेतकरी तिथं जातो आणि पाहतो तर एकदम व्यवस्थित झाकून, कोंबड्या व्यवस्थित डालीमध्ये कोंडून, जनावरे होती व्यवस्थित निवाऱ्याला बांधलेली असतात, त्यांच्यापुढे वैरण असते, चारा असतो, एकदम शांत, एकदम व्यवस्थित सगळं काही त्या मजुराने करून ठेवलेलं असतं. तेव्हा त्या शेतकऱ्याला समजतं की हा मजूर काय म्हणालेला असतो. तर जेव्हा वादळ येतं, वारं येतं, पाऊस, मोठा गारा, विजांचा कडकडाट, तेव्हा मी झोपलेलो असतो. याचा अर्थ काय, तर जेव्हा मोठी मोठी संकटं येतात तेव्हा तो निश्चिंत असतो, कारण त्याची जे काय त्याची जी काय व्यवस्था असते, वादळांपासून वाचण्याचे जे काय पर्याय असतात ते त्याने करून ठेवलेले असतात. अशाच प्रकारे मित्रांनो, आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये वादळ वारं संकट येण्या अगोदर जर नियोजन केलं तर आपल्याला त्या संकटाचा तडाखा कमी प्रमाणात बसतो. म्हणूनच म्हटलं जातं की शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं.